नागपुर में कांग्रेस और बीजेपी के बीच सियासी टकराव गहरा गया है। कांग्रेस विधायक अभिजीत वंजारी के जनसंपर्क कार्यालय में बोर्ड पर भाजयुमो व कार्यकर्ताओं द्वारा कालिक पोतने के मामले ने अब नया मोड़ ले लिया है। बीजेपी ने इस पर कड़ी चेतावनी दी है। वही विधायक कृष्णा खोपड़े ने पुलिस कमिश्नर से मुलाकात कर कांग्रेस नेताओं पर कार्रवाई करने की मांग की है। नागपुर में सीए रोड स्थित कांग्रेस विधायक अभिजीत वंजारी के जनसंपर्क कार्यालय में बोर्ड पर भाजपा कार्यकर्ताओं ने कालिक पोत दी थी। कांग्रेसियों ने इसके खिलाफ सोमवार को आंदोलन किया, जिसके बाद कुछ कार्यकर्ताओं पर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। इस पर बीजेपी भड़क गई है। विधायक कृष्णा खोपड़े ने पुलिस कमिश्नर रविंद्र सिंगल से मुलाकात कर कांग्रेसियों के खिलाफ केस दर्ज करने की मांग की है। खोपड़े ने आरोप लगाया कि वंजारी ने बोर्ड पर पूर्व नागपुर विधानसभा क्षेत्र का उल्लेख कर संविधान का उल्लंघन किया है। उन्होंने कहा कि कांग्रेस नेता को प्रशिक्षण की जरूरत है और बीजेपी कार्यकर्ताओं को धमकी न दे, क्योंकि हम जैसे कहा तैसा जवाब देने में सक्षम है। पोलीस कमिशनर साहेबांनी आज मान्य केलं आहे की अभिजीत वंजारी हा पदवीधर विधान परिषदेचा हा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे त्यांनी जे बोर्डावर जे आमदार म्हणून जे उल्लेख केला ते संविधान, तुमच्या जनप्रतिनिधी कायदा सगळ्या नियमाची त्यांनी धज्जिया उडवलेली आहे आणि म्हणून यांनी कायद्याचे ओपिनियन भी मागितलेलं आहे आणि बहुतेक ते ओपिनियन उद्यापर्यंत येईल। नंबर 2, त्यांचे कार्यकर्ते 31 तारखेला रात्री 7 वाजता लगभग 50-60 कार्यकर्ते लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये बिना परवानगीने त्यांनी नारेबाजी केली। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन शिवीगाळ्या केल्या। डीसीपी साहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नारेबाजी केली। बेकायदेशीर त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि त्या 50 जेवढे लोक होते ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेवढे लोक येईल त्या सगळ्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं। दुसरा, ज्या दिवशी या बोर्डावर कालिंग पोतण्यात आलं आणि त्या कालिंग पोतण्यामध्ये आपण व्हिडिओ बी पाहिला, सीपी साहेबांनी बी आम्ही व्हिडिओ दाखवला। त्याच्यात 7 लोकांच्या वरती 8वा कोणी कार्यकर्ता त्याच्यामध्ये नाही आहे आणि डीसीपी साहेबांनी विधान परिषदेच्या आमदाराच्या पीएने एक यादी त्यांना बनवून दिली पीआयले आणि डीसीपी साहेबाच्या दबावाखाली येऊन हे त्यांनी आमच्या 23 लोकांवर कारवाई करण्याचे काम हे डीसीपी साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे आणि सीपी साहेबाला आम्ही व्हिडिओ बी दाखवलेला आहे। त्यांनी ते व्हिडिओ बी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की जे त्याच्यामध्ये नव्हते ते सगळ्याचे नाव आम्ही त्याच्यातून गाढ करणार आहोत आणि ही पॉझिटिव्ह आमची चर्चा झालेली आहे। मी उद्या मुंबईला मी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबांना भेटणार आहोत। विधान परिषदेचे सभापती मी त्यांनाही भेटणार आहोत। अनेक निवेदन सुद्धा त्यांना देणार आहोत का या विधान परिषदेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने संविधान आणि जनप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केलं आहे याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मी विनंती भी त्यांना करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात हे आंदोलन आमचे सुरू राहील। अगर नजर चुकीने अगर पुन्हा त्यांनी तोच बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम त्या अभिजीत वंजारीला भोगतणं पडेल।